नहीं आग लगी है यहाँ पे। आग लागली होती आणि त्यानंतर या ठिकाणी हे सगळे जे आहेत ते दादा एक मिनिट एक जरा साईडला नाही, आगीवर तर नियंत्रण आता मिळवलेलं आहे संपूर्णपणे। इकडे फायर ब्रिगेड आलेले आहेत, अग्निशमन दलाच्या या व्हॅन येऊन पाणी वगैरे सगळं इकडे पुरवठा व्यवस्थित आहे आणि कार्यालयाच्या आतमध्ये पण फायर सेफ्टी जे इक्विपमेंट होतं त्याचा पण वापर केला गेला आहे। जास्त नुकसान होऊ शकलं असतं, परंतु ते वेळेत आगीवरती नियंत्रण घेतल्यामुळे ते नुकसान घडलं नाही आहे। पण यापुढेही आम्ही असेस करू की नेमकी कशामुळे ही आग लागली आहे आणि जी उचित उपाययोजना करायची असेल या संदर्भात ती आम्ही करू। नाही, कोणाला दुखापत झाली नाही। जवळजवळ 100 माणसं आमची आतमध्ये होती कार्यालयात, ती सर्व माणसं बाहेर आलेली आहेत आणि कोणीच कार्यालयाच्या आत नाही आहे, कोणालाही कुठच्याही प्रकारची जीवहानी झालेली नाही आहे। एकूण मालमत्तेची काय हानी झाली असेल तर त्या संदर्भातला अंदाज आम्हाला थोड्या वेळाने समजेल। नाही, एक छोटेखानी शॉर्ट सर्किट झालेलं आहे, आतमध्ये कुठलीही हानी नाही, कुठलंही जळालं नाही, फक्त धूर जास्त प्रमाणावर आहे। मला वाटतं की जे कर्मचारी निवडणुकीसाठी काम करत होते ते सुखरूप बाहेर आले आहेत। मुंबई अग्निशामक दलाचं मनापासून मी आभार मानतो की त्यांनी तात्काळ इथे आलेत, त्यांनी ही जी छोटी आग लागली होती ती कंट्रोलमध्ये आणली आणि कार्यालयात देखील जे फायर डिस्टिंग्विशर्स होते त्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ती आग आमची विझवली आणि मला वाटतं सर्व नियंत्रणात आहे, कुठेही काहीही घाबरण्यासारखं नाही। मुख्य प्रदेश कार्यालय आहे आणि अशा ठिकाणी म्हणजे खास करून निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे। प्रचार साहित्य असेल, काही पॅम्पलेट्स असतील, बॅनर्स असतील, याचं म्हणजे नुकसानाचा काही अंदाज तुम्ही घेतला? नाही, काहीच नाही आलं। मी आता जाऊन आलो आतमध्ये, माननीय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील आलेले आहेत, आम्ही दोघांनी आढावा घेतला, काहीही झालेलं नाही आहे। स्टेजकडे छोटंसं शॉर्ट सर्किट झालेलं आहे आणि मला वाटतं काहीही नुकसान झालेलं नाही आहे। गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।